छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सनातन धर्मासाठी एवढं काही देऊन गेलेले ना की शब्द नाही त्या गोष्टीसाठी। 1 तासानंतर किंवा ना मॅक्सिमम 2 तास नंतर बाई ना इथे एवढी गर्दी होईल, इथे एवढा डीजे असेल। जय श्रीराम, जय शिवराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाईस, आज आहे 19 फेब्रुवारी, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची 394 जन्मतिथी। तर आज संध्याकाळी जळगावमध्ये माहोल एकदम मस्त असणार आहे। तर मी आता आलेला आहे जेस ग्राउंडवर आणि काल रात्री पण एवढा मस्त माहोल होता ना। 18 फेब्रुवारीला मी आला होता काल रात्री, तो ब्लॉग पण टाकलेला आहे बघा, लास्ट ब्लॉग येतो। आणि आता मी काही तलवारी दाखवतो तुम्हाला। आणि नाही ते सर्व प्रकारच्या तलवारी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होता। मुघल तलवार, मराठा तलवार, राजपूत, अच्छा राजपूत तलवार, इतिहासामध्ये खूप सारे देगा तलवार, नायर तलवार। जो संपूर्ण मॅनेजमेंट परिवार आहे, या मॅनेजमेंट परिवाराने अथक असे परिश्रम घेऊन या प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी सागर पार्कवर केलेलं आहे। हा गाणपट्ट्यावरचा ऐतिहासिक हे याचा एक जिवंत इतिहास आपल्या समोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न मराठा प्रीमियर लीग जळगाव तर्फे या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या 2 तलवारी ज्या ठेवलेल्या नाही ते या त्यांनी काहीतरी सांगितलं आता इतिहास या तलवारीच्या माध्यमातून बघू शकतो। कंग घराण्याचा ऐतिहासिक आणि छत्रपती शिवाजी 2 तलवारी या प्रदर्शनात या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत। हॅलो, यामध्ये एक तलवार आहे, तीच तलवार आहे जिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत कोवळकोंड्याच्या बहादशाच्या मदमस्त हत्तीचा माज एका फटक्यात ज्या तलवारीने उतरवला होता, संपवला होता, अशी एक ऐतिहासिक तलवार आहे। आणि दुसरी तलवार आहे जिने महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर असलेल्या कोंढा किल्ल्याच्या लढाईत छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात पोर्तुगालांना कापून काढले होते। अशा ह्या दोन्ही ऐतिहासिक तलवारी या ठिकाणी आपण या प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या आहेत। लेट्स गो गाईस, मी तुम्हाला ना आता काही शस्त्र दाखवले आणि ते 2 तलवार होत्या, त्यांचं महत्त्व पण सांगितला। दोघी तलवार खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला आता तुम्ही ऐकलंच असेल ऑफकोर्स। आणि दानपट्टा हा राष्ट्रपट्टा म्हणून घोषित केलेला आहे। काल रात्री इथे असा माहोल होता ना, वाटत नाही होतं की काल 18 फेब्रुवारी, असं वाटत होतं की 19 फेब्रुवारी। एवढी गर्दी होती तिथे कोर्ट चौकामध्ये। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर गाईस, इथे आहे आपले राजे आणि आपापल्या मार्गाला लागले। तर मित्रांनो, हेच ते महान पुरुष आहे, हेच ते शौरवीर आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला ना आज हा दिवस बघता येतोय, हा भगवा रंग बघता येतोय। आणि 22 तारीख यांच्यामुळेच बघता आलेली आहे। म्हणजे ना की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सनातन धर्मासाठी एवढं काही देऊन गेलेले ना की शब्द नाही त्या गोष्टीसाठी। म्हणून तर आज इथे एवढी गर्दी यांच्यासाठी होते, जे यांनी महान कामं केलेले ना। सर्वात मेन त्यांनी आपला सनातन धर्म वाचवलेला आहे। सनातन धर्म हा भगवा रंग यांच्यामुळेच वाचलेला आहे आपला, नाही तर आज काय माहिती आपण कुठे असते, कसे असते।
संध्याकाळचे आता 6:30 वाजलेले. 1 तासानंतर किंवा आहे ना मॅक्सिमम 2 तास नंतर बाई ना इथे एवढी गर्दी होईल. इथे एवढा DJ असेल, बँड वगैरे असेल, आपले ढोल पथक वगैरे असतील ना. हे आता फक्त 2 तास किंवा 1 तास मॅक्सिमम नंतर एकदम गर्दी असेल इथे. पण गाईस मी एक गोष्ट ना नोटीस केलेली आहे मागच्या 1 वर्षामध्ये. जसं आहे ना आपल्या भारताच्या लोकांना सनातन धर्माबद्दल आहे ना म्हणजे महत्त्व वाटतंय ना, तसे ना ते सनातन धर्माकडे जुळत आहे. तर गाईस अजून तर त्या साईडला एवढा काही माहोल नाही होता. पण म्हटलं जळगावमध्ये ना आज पोलीस ग्राउंडवर इथे आहे जानता राजाचं नाटक. तर म्हटलं इथेच येऊन जाऊ, थोडं शूट वगैरे करू, बघू की कसं आहे म्हणून. तर इथे येऊन गेला मी आता. म्हटलं तिथे उशिरा असंही रात्री सुरू होईल, तिथे जे होईल ते. इथे नाटक सुरू आहे जानता राजाचं. पूर्ण लाईट्स ऑफ आहे. चला गाईस तर मी आता आहे ना आलेलो आहे डायरेक्ट VIP. कर्जत बाहेर या. आताच्या आता तय करा महाराज, तय करा महाराज, तय करा गरीब बाबा, तय करा महाराज, तय करा महाराज, एकदा गरीब बाबा, तय करा महाराज. पण मी म्हणते महाराजांना यात अवघड वाटावं असं काय आहे? काहीच नाही. वडिलांना वाचवायचं असेल तर स्वराज्य बुडवावं लागतंय. स्वराज्य वाचवायचं असेल तर वडील मारले जाणार. शाबास मर्दानो, शाबास. आता थांबायला आणि थपकायला सवडच नाही. सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरीच्या पैल तीरापर्यंत पसरलेल्या या साऱ्या हिंदवी मूर्खाचं स्वराज्य करायचंय आपल्याला. गाईज मी पोलीस ग्राउंडवरून आता परत आहे ना 17 मजलीकडे चाललेलं आहे. बिकॉज आहे ना तिथे बघायचं असेल ना नाटक तर आधीपासून जावं लागतं. मध्येच गेल्यावर ते समजत नाही की काय सुरू आहे. आणि तसंही तिथे ना जास्त शूट करायला अलाउड नाही आहे. ते त्यांचं पब्लिक नको करायला असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी 2-3 क्लिप काढल्या होत्या. बाकी आता मी 17 मजलीकडे चाललेलं आहे. तिथे रॅली वगैरे निघालेली आहे मस्त एकदम. प्रभू श्रीराम त्यांच्या त्या श्रीराम मंदिरासोबत. जय श्रीराम. मागे श्री छत्रपती शिवाजी राजे. यार या वर्षी तसा माहोल नाही वाटत आहे मागच्या वर्षी सारखा. नाही तर मागच्या वर्षी काय धूम होती. तर गाईस आता आहे ना मी परत आलेलो आहे GS ग्राउंडवर. ती मिरवणूक वगैरे बघून, रॅली वगैरे बघून. आणि ना आता MJ कॉलेज साईडने पण आहे ना मस्त ढोल पथक वगैरे येते. इथून तर DJ होता, बँड आणि DJ इथून येत होते आपल्या 17 मजलीकडून. पण तुम्हाला माहिती का 19 फेब्रुवारीला जेव्हा आपण महाराजांचं दर्शन करायला येताना तेव्हा खरं येऊन आहे ना आधी आपण त्यांच्याकडे माफी मागितली पाहिजे. का? कारण की
365 दिवसामधनं ना फक्त आपण इथे एक दिवस येतो. इथे येता, दर्शन करता, फोटो वगैरे काढता, व्हिडिओ वगैरे बनवता. ते कसा माहोल असतो, पण आपल्या मनातनं ती हे नाही निघत की महाराज आम्हाला माफ करा. आम्ही येता तर येता, वर्षातनं एक दिवस येता. आणि खूप जण काय बोलता की आम्ही कट्टर शिवभक्त आहे. शिवभक्त बोलण्याने नाही होत, ते मनात ठेवावं लागतं. ओळखणारे ते असतं, वरती असतं ओळखणारे की कोण खरा शिवभक्त आहे आणि कोण नाही, ते आपल्या मनात ठेवावं लागतं. हां, बाकी तुम्ही असं दाखवा ना हे आपले देव आहे, तुम्ही देवांबद्दल माहिती द्या समोरच्यांना, मग तेव्हा समोरच्याला पण वाटेल की नाही याला खरंच माहिती आहे, त्याबद्दलची याला नॉलेज आहे. असं कोणी बोलतील ना की शिवभक्त आहे, मी राम भक्त आहे, असं बिलकुल नाही चालत. ते खरं मनापासून लागतं. तर माझी अशी विनंती आहे, जेव्हाही तुम्ही आता महाराजांसमोर जातील ना, तर गेल्या आधी ना महाराजांना माफी मागा की महाराज आम्ही वर्षातनं एक दिवस येतो, तर येतो ना तर मनापासून आम्ही माफी मागता आणि मनापासून तुमच्या समोर हात जोडता आणि तुमचा आशीर्वाद घेता. महाराजांना पण आनंद येईल त्या गोष्टीचा. मी तेव्हा तुम्हाला बोललो होतं ना फक्त 2 तास थांबा, बाकी माहोल इथे ना ऑटोमॅटिक बनतो. गाईज हे चोखडा बनतोय. केवांचे फटाके फुटले, फटाके फटाके. ये क्या है गाइस? व्हाट इज दिस? सांभाळ रे, सांडशील. गाडीवर चढून आलेले इथे. किती वेळानंतर आता भेटलं 2 पतंग. ये क्या हो गया? पुलिस आ गए, बंद हो गया.
तर गाईस रात्रीचे वाजलेले आता 11:15. मी या ब्लॉगला इथे करतो एंड, कारण की ना मी पण आता खूप थकलेला आहे. कमीत कमी 2-3 किलोमीटर तर मी असाच चालून गेला, इकडून तिकडे तिकडून इकडे. त्यामुळे ना आता खूप थकवा आलेला आहे भाई, झोप भयंकर येते. पण हो भारी वाटलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांची 394 जन्मतिथी होती, तर छान वाटलं. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्रीराम की.